डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आणि रविवारचा हा विशेष व्हिडिओ आहे। काल आपण शनिवारी 15 ऑगस्टच्या निमित्ताने परतीच्या पावसासंदर्भातलं आपलं मत व्यक्त केलं होतं आणि आज उरलेला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा अंदाज आपण घेणार आहोत। कारण बऱ्याचदा असं होतं की परतीचा पाऊस म्हणजे सप्टेंबरचा अंदाज असा मुळमुळीच अर्थ नाही आहे। कारण परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये खास करून ऑक्टोबर महिन्यामध्ये असतो आणि त्यामुळे ऑक्टोबरच्या अगदी 1 तारखेपासून आपण 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रातला परतीचा पाऊस अनुभवत असतो आणि हा बोनस पाऊस असतो। कारण याची आकडेवारी आपल्याला मान्सूनमध्ये काउंट केली जात नाही, हे लक्षात घ्या। आणि अशा प्रकारचा बोनस पाऊस यावर्षी आपल्याला चांगल्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। आता बऱ्याचदा असा कयास लावला जातो की एल निनोचं वर्ष आहे किंवा 2 अंश सेल्सिअसनी प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा वाढलेलं आहे आणि त्याला आपण एल निनोचा स्ट्रॉंग स्टेज असं म्हणतो। ही यदा कदाचित 3 पॉईंटच्या वरती देखील जाण्याची शक्यता आहे। 3.4, 3.6, 3.7 असंही जाण्याची शक्यता आहे। परंतु तो काळ मान्सूनचा असणार नाही। म्हणजे मान्सूनच्या कालावधीमध्ये हे 2, 2.5, 3 पर्यंत जाऊ शकतं असा अंदाज आहे। मग जर प्रत्येक वेळेस म्हणजे समजा ऑक्टोबरमध्ये तो 3% असेल तर मग पाऊसच पडणार नाही का? तर तुम्ही एक अनुभवलेलं आहे की जुलै महिन्यामध्ये काय अनुभवलं आपण? तर जुलै महिन्यामध्ये 132% पाऊस झालेला आहे आणि देशामध्ये तो 140% होता। म्हणजे याचा अर्थ जूनमध्ये पाऊस कमी पडला हा वार्षिक परंपरेचा भाग झाला। कारण बऱ्याच वर्षापासून 15 जूनपर्यंत पाऊसच पडत नाही आणि उरलेल्या 10-15 दिवसामध्ये किंवा एखाद्या आठवड्यामध्ये पडलेला पाऊस म्हणजे तो 50%, 60% टक्केवारी कव्हर करतो। परंतु ऑगस्ट आणि जुलै हे 2 महिने असे आहेत की पूर्ण ते पावसाळी असतात। जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची जी संभाव्य शक्यता होती ती कमी झाली। कारण तारणहार ठरला आपल्याला जुलैमध्ये सरासरीपेक्षा खूपच पाऊस जास्त पडल्यामुळे आणि तो सर्वदूर पडल्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बऱ्यापैकी कव्हर झाली आणि एक डीप डिप्रेशन हे शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातून विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्यामुळे या ठिकाणची चिंता मिटलेली आहे। आपण सुरुवातीला जेव्हा 26 जानेवारीला अंदाज दिला होता तेव्हा पण असं म्हणालो होतो की विदर्भचा पश्चिमी भाग, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शक्यता आहे की पाऊस कमी राहील। परंतु त्याच्या उलट जुलैने अंदाज केला। जर यदा कदाचित हा डीप डिप्रेशनचा प्रभाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पडला नसता आज आपल्याला भयावह अशा प्रकारच्या दुष्काळाचा सामना करावा लागला असता आणि त्यातून आपण वाचलेलो आहोत। नशीब की या भागाला जिथे दुष्काळाची अतितीव्रता जाणवली असती त्या ठिकाणी डीप डिप्रेशननी परिस्थिती बदलून टाकलेली आहे। आज मात्र एक लक्षात घ्या, आज ऑगस्टमध्ये आपण जेव्हा ऑगस्टचा अंदाज बघतो तेव्हा 62% पाऊस फक्त झालेला आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत हा 62% पाऊस कमी कुठे झाला आहे? तर तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी कमी झालेला आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे, कोकणामध्ये घाटमाथ्यावर पाऊस आहे, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पाऊस आहे। परंतु योगायोगाने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी हा पाऊस कमी झालेला आहे। आणि कमी किती झाला आहे? तर जवळजवळ 25% सुद्धा कित्येक तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही, 50% सुद्धा पाऊस काही तालुक्यांमध्ये झालेला नाही आणि ही भयावह अवस्था आहे। आणि एकूणच जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे या ठिकाणची पिकं चांगली आहेत। काही भाग तालुक्यांमध्ये चांगलं पाऊसमान आहे। ज्या नैसर्गिक घटकांचा मान्सूनवर परिणाम होतो तो होतोच, त्याला आपण नाकारू शकत नाही। परंतु त्याचं प्रमाण काय असू शकतं, त्याला काउंटर करणारा दुसरा कोणता घटक आहे हा आपल्याला बघावा लागतो। आणि या ठिकाणी आपल्याला आयोडी देखील काही प्रमाणात पॉझिटिव्ह होताना दिसतोय। 0.63% आयोडी पॉझिटिव्ह होताना आपण बघितला, पण पुन्हा एकदा तो मागे सरकलेला आहे। आणि मग या परिस्थितीमध्ये आयोडी जर पॉझिटिव्ह तीव्रतेने होणार नसेल तर मग मान्सूनवर विपरीत परिणाम एल निनोचा होऊ शकतो। जेव्हा परिस्थिती निगेटिव्ह आयोडी आणि सुपर एल निनो अशी परिस्थिती असते
तेव्हा महादुष्काळाची शक्यता भारतामध्ये, जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा असते. कारण आपण या जगाचा, भारताचा एक भाग आहोत आणि आपण याच्यातून सुटू शकत नाही. त्यामुळे आपल्याला एकूणच ऑगस्टची परिस्थिती भयंकर दिसते. मग उत्तरार्ध ऑगस्टचा कसा असेल, तर माझा अंदाज आहे की पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धामध्ये थोडंफार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे सरासरी माझा अंदाज आहे की जो आज 62% पाऊस झाला आहे तो ऑगस्टमध्ये 78 ते 80% जाईल. आणि मग यामुळे काय होईल की आपल्याला जे काही आत्ता पिकं पेरलेली आहेत, जी पिकं वाढलेली आहेत, या पिकांना जीवदान देणारा पाऊस हा थोडा उत्तरार्धामध्ये काही खास करून उत्तर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये होणार आहे. स्थानिक वातावरण पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. आपल्याला असं दिसतंय की ऑगस्ट आणि जून महिना तसा थोड्याफार प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राला बरा राहिलेला आहे. पण जुलै महिन्यामध्ये जरी इतरत्र अतिवृष्टी झाली असली तरी पश्चिम महाराष्ट्राला त्याचा फारसा फायदा झालेला नाही आहे, हे पण लक्षात घ्या. मग आता ऑगस्टपेक्षा माझं मत आहे की सप्टेंबर हा बेटर असण्याची शक्यता आहे, चांगला असण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की ऑगस्टमधली जी पावसाची पॅटर्न असतो तो आता ऑगस्टमध्ये कोकण आणि पूर्व विदर्भ असा पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न आता हळूहळू कमी होत जाईल. आणि सप्टेंबरमध्ये जो पॅटर्न असतो तो मराठवाडा विदर्भावर असतो, मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रावर असतो. त्याचा थोडा लाभ उत्तर महाराष्ट्रालाही होतो. म्हणजे घाट माथ्यावरील पाऊस आणि कोकणातील पाऊस हा कमी होण्याची शक्यता असते आणि ती परिस्थिती आता सप्टेंबरमध्ये तयार होईल. आणि त्यामुळे सप्टेंबरमध्ये हलके कमी दाब, यावर्षी फार डीप डिप्रेशन, चक्रीवादळ येतील असं वाटत नाही. परंतु आपल्याला एक साधारणपणे माझा अंदाज आहे की 18 तारखेपासून पुढे हे पाऊसमान वाढत जायला हरकत नाही. आणि मग तसं शेवटचा आठवडासुद्धा ऑगस्टचा चांगल्या पावसाचा महाराष्ट्रासाठी, खास करून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासाठी राहण्याची शक्यता आहे. आणि मग जसाही सप्टेंबर सुरू होईल, मग सप्टेंबरचे 4ही आठवडे आपल्याला प्रत्येक आठवडा हा थोडा पाऊस वाढत जाण्याची शक्यता आहे. मग पहिल्या आठवड्यामध्ये सामान्य पाऊस राहील, दुसऱ्या आठवड्यात त्याच्यापेक्षा थोडा वाढेल आणि मग पुन्हा तिसरा चौथा आठवडासुद्धा काही चांगल्या प्रकारचे तीव्र कमी दाब महाराष्ट्रात येतील. आणि ते कमी दाब म्हणजे 15 सप्टेंबर नंतरचे कमी दाब हे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होतील आणि ते महाराष्ट्राचा बराच भाग कव्हर करतील असं आपल्याला 100% जाणवत आहे. आणि त्यामुळे मग पुढे पुढे जे आणखी कमी दाब येणार आहेत ते अगदी दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज जी दुष्काळी परिस्थिती आहे ती राज्यातील इतर परिस्थितीपेक्षाही भयावह आहे. म्हणजे मला आता सिंधुदुर्गमध्ये दुष्काळी परिस्थिती दिसते, बीडमध्ये दिसते, जालन्यामध्ये दिसते, अमरावतीमध्ये आहे, वाशिममध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे, त्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच भागात सरासरीच्या खूप कमी पाऊस आहे. म्हणजे 80%च पाऊस या ठिकाणी नोंदला गेला आहे, किंबहुना त्याहीपेक्षा कमी झालेला आहे. आणि त्यामुळे जरी पिकं चांगली असली, काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस झालेला असला तरी देखील या ठिकाणी सरासरी पाऊस जो एकूण जिल्ह्याची सरासरी आहे ती कमी आहे. आणि मी सांगितलेले तुम्हाला आपल्या यापूर्वीच्या अंदाजांमध्ये की तालुका वाईज जर आपण अंदाज बघितलं तर जिल्ह्यामध्ये काही तालुके अतिवृष्टीचे तर काही तालुके दुष्काळी आहेत, काही जिल्हे दुष्काळी आहेत, तर काही तालुक्यामध्ये सुद्धा 2 पार्ट पडलेले आहेत, काही गावांमध्ये सुद्धा 2 पार्ट पडलेले आहेत, काही सर्कलमध्ये 2 पार्ट पडलेले आहेत. म्हणजे एल निनोचा प्रभाव भारतीय मान्सूनवर आहे हे पहिलं मान्य करायला पाहिजे. त्यामुळे यापुढे सप्टेंबर महिन्यामध्ये मुख्यत्वे करून प्रत्येक आठवडा हा चांगल्या पावसाळी किंवा मध्यम पावसाचा असणार आहे. फार पाऊस होईल असं मी म्हणत नाही, परंतु सरासरीपेक्षा ऑगस्टही आणि सरासरीपेक्षा सप्टेंबरही महिना कमी पावसातच असणार आहे. परंतु आपल्याला अतिवृष्टी नको आहे, गरजेपुरता पाऊस होईल. काही कमी दाब हे पुन्हा एकदा जिल्हे आणि तालुके अतिवृष्टीच्या दृष्टीने वाढवतील असा आपला अंदाज आहे. ऑक्टोबरमध्ये होणारा पाऊस हा नासाडीचा असणार आहे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये साधारण शेवटच्या सप्टेंबरच्या आठवड्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये
पिकं काढणीला येतात आणि त्यामुळे याच दरम्यान तीव्र कमी दाबांचा डिप्रेशनचा प्रभाव सुरू होतो आणि साधारणपणे ऑक्टोबर हा तसा वादळी महिना समजला जातो. परतीचा पावसाचा प्रभाव या काळात असतो, त्यामुळे पिकांची नासाडी होण्याची शक्यता राहील. त्यामुळे ऑक्टोबर मधला अंदाजही महत्त्वाचा असतो, कारण पिकं वाचवायची असतात. आपल्याला हातातोंडात आलेली पिकं वाचून आपल्याला आपलं उत्पादन, आपलं पीक घरात आणायचं असतं. त्यामुळे आपल्याला ऑक्टोबरचा अंदाज देखील महत्त्वाचा आहे. परंतु ऑक्टोबरचा पाऊस हा बोनस पाऊस आहे, जो तुम्हाला ओढे, नदी, नाले, बंधारे भरून देणार आहे, राहिलेले पाझर तलाव भरून देणार आहे, तुमची दुष्काळी परिस्थिती संपवणार आहे. परंतु याचा विपरीत परिणाम म्हणजे आपल्याला ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, सप्टेंबरमध्ये सरासरीच्या कमी पाऊस झाल्यामुळे मान्सूनची सरासरी ही देशात आपण सांगितलेला अंदाज 95%चा आहे आणि त्याच्या दरम्यान राहील असा आपला अंदाज आहे. 97%चा अंदाज आपला महाराष्ट्रात आहे आणि त्याचा ±5% आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याला 102% किंवा 97%च्या आजूबाजूने पावसाचा अंदाज आपला कायम आहे, ठाम आहे. आणि त्यामुळे सरासरी पाऊस महाराष्ट्रात आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस हा देशात पडेल, हा आपला अंदाज यावर्षी देखील 100% बरोबर येणार आहे. त्या दृष्टीने अंदाजाची हालचाल चालू आहे, परंतु आकडेवारीत अंदाज जुळून समाधान मिळत नाही. त्यामुळे यावर्षी अधिकाधिक तालुके हे दुष्काळी राहण्याची शक्यता आहे. 4-5 जिल्हे देखील मेजॉरिटीने दुष्काळी राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला त्याचं उत्तरही सांगतो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही तालुके दुष्काळी राहू शकतात. सिंधुदुर्गमध्ये, कोल्हापूर दक्षिणमध्ये काही तालुके हे दुष्काळी राहू शकतात. त्यानंतर म्हणजे विदर्भाच्या, पश्चिम विदर्भाच्या उत्तरेकडील काही भागामध्ये, म्हणजे खास करून अकोल्याचा उत्तरेकडील भाग असेल, अमरावतीचा असेल किंवा नागपूरचा असेल, या ठिकाणी थोडे तालुके दुष्काळी राहण्याची शक्यता वाटते. मध्येच मग अहिल्यानगर पासून असा बीड आणि परभणी, हिंगोलीचा काही पार्ट सुद्धा अगदी वर्ध्यापर्यंत, चंद्रपूरपर्यंत थोडा काही भाग हा पूर्ण तालुका नाही दुष्काळी राहण्याची शक्यता दिसते. मग त्यामुळे अशा प्रकारचे अंदाज बदलत असतात. त्यामुळे आपल्याला आपण जो काही अंदाज दिलेला आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये, उत्तर मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये जो कमी पाऊस पडण्याचा आपण अंदाज यावर्षी दिला होता, तो आत्तापर्यंत जरी चांगला दिसत असला तरी जेव्हा 30 सप्टेंबर पूर्ण होईल त्या दिवशी आपल्याला जी दुष्काळी तालुक्यांची मेजॉरिटी आहे ती याच भागात बघायला मिळेल. आणि आज जो दुष्काळी भाग दिसतो त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला असेल आणि बऱ्याच आज ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती दिसते ती निवारण झालेली असेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळी.